जय शिवराय मित्रांनो, शाश्वत फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज मित्रांनो मी आलेलो आहे माझ्या फार्मच्या जवळच्याच गावात कुपवाड गावामध्ये. आणि तुम्हाला आठवत असेल काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता. माझ्या एका शेळीचं डिलिव्हरी थोडी आडली होती. आदल्या दिवशी तिने एक पिल्लू दिलं, तर दुसऱ्या दिवशी आम्हाला लक्षात आलं की अजून एक पिल्लू आहे. आणि आपण ते पिल्लू इथल्या एका आमच्या ओळखीच्या शेळके मामांच्याकडनं ते पिल्लू काढून घेतलं होतं. आज त्या शेळके मामांचंच शेळीपालन बघण्यासाठी इथं आलेलो आहोत आपण. त्यांचं घराजवळचं त्यांचं एक छोटंसं शेड आणि त्याच्यात असलेलं त्याचं शेळीपालन हे फिरस्ती शेळीपालन आहे. मग त्यांच्याकडून त्यांच्या शेळीपालनाची माहिती घेण्यासाठी, शेळके मामांचा काय अनुभव आहे आजपर्यंतचा शेळीपालनातला तो जाणून घेण्यासाठी इथं आलेलो आहोत. चला मग त्यांचं शेळीपालन पाहूया आणि त्यांच्याकडून काय काय माहिती मिळते ते पाहूया मित्रांनो. माझी विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यातून खूप चांगली माहिती मिळणार आहे. कारण फिरस्ती शेळीपालनाचं प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन व्हिडिओ करणं हे आज आपण पहिल्यांदाच करत आहोत. आणि मामांचं फिरस्ती शेळीपालनामधला काय काय अनुभव आहे हे त्यांच्याकडून जाणून घ्या. मामा नमस्कार. नमस्कार. आज इथं आलेलो आहे तुमच्या इथं शेळीपालन बघण्यासाठी. आणि विशेष करून तुमचं फिरस्ती शेळीपालन आहे. आम्ही सगळे बंदिस्त शेळीपालन करणारे लोक आहे. आमच्यापेक्षा तुम्ही काहीतरी वेगळं करताय. एक पारंपरिक पद्धतीनं, जुन्या पद्धतीनं जसं शेळीपालन चालत आलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही करताय. मग आम्हाला तुमचा अनुभव आज जाणून घ्यायचा की तुम्ही हे काय काय कसं करता, ह्याच्यात तुम्हाला परवडते का, कशा पद्धतीनं पहिल्यापासून करत आलेला आहात ही माहिती जाणायची. पण सुरुवात करूया. पहिला मामा तुमची ओळख द्या, तुमचं नाव, पूर्ण मूळचं गाव वगैरे कधी कुठलं आहे, इथं कधी आला, असं ही सगळी माहिती आम्हाला सुरुवातीला द्या. मी हाय जुनोनीचा. जुनोनी आपला सांगोला तालुका तालुका सोलापूर जिल्हा. बरोबर. इथं पहिल्या मेंढीचं आणि शेळीचं कळप होता कळप होता. बर. कळप एकूण जवळ 80-90 होती. 80-90 होती. बर. आणि तेवढे कळपाचं पुन्हा एकूण जमीन घेतली. बर. आणि पुन्हा नंतर एक गाय आणि एक म्हस होती. बर. एक गाय म्हशी पुन्हा 20 म्हशी केल्या तयार. बर. 20 म्हशी करून हे कुठं जिथं गावात असतानाच आपल्या इथं आल्यानंतर, तिथं कुपवाडमध्ये आल्यानंतर आमच्या. चांगली कुपवाडमध्ये आल्यावर. बर 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 बर. मग कुपवाडमध्ये आल्यानंतर गाया म्हशी इकल्या, पुन्हा शेवटाला जागा कमी पडायला लागला. बर. जागा कमी पडत असताना पुन्हा मग गाया म्हशी विकून आपलं बंगला बांधला. बर. जागा बिगा स्वतःची झाली. बर. आणि पुन्हा शेळीपालन चालू केलं. बंगल्याच्या साईडला एक 30 बाय 10ची जागा होती. बर. त्यात एक 30-35 शेळी बसायच्या मापान मोकळाच वाडा केला तयार. हा हा हा. वाडा केला आणि त्यात प्रगती भरपूर आहे शेळीपालनमध्ये. शेळीपालनमध्ये. एका शेळीला 2-2 पिल्ली बर. अशी उत्पन्न आहे. आणि दोगल भोर आहे. बर. भोरमध्ये दोगल आहे. म्हणजे बोर क्रॉस मध्ये तुम्ही काम करता. क्रॉसमध्ये. बरं. मग हे सुरुवातीपासून तुमच्या आता इथं घरी आल्यावर तुम्ही शेळीपालन चालू केलं, तर त्यावेळेला सुरुवातीपासूनच तुम्ही बोरच्या शेळ्या ठेवल्या होत्या का पहिल्या देशी शेळ्या होत्या? देशी भोर. देशी पहिली होती शेळ्या. त्याला बोरचं बोकड आणला तुम्ही? जमदाड्यांचं बोकड होतं. बर. त्याच्याकडनं भरवून घेतल्यानंतर पहिल्यांदाच 3 पाटी झाल्या. बर. त्या 3 पाटीवर पुढे वाढत आज 35 शेळ्याचा कळप आहे. अच्छा. बर बर बर. मग मामा तिथनं तुम्हाला बोर क्रॉसच्या शेळ्या तुम्हाला पाटी वगैरे मिळायला लागल्या, मग तिथून तुम्ही बोर क्रॉस मध्येच काम केला, चालू केला. बरं. मग त्याचा कसा अनुभव आहे देशी शेळ्या आणि आता बोर क्रॉस मध्ये काम करताय त्याचा? अहो, देशीचं म्हणजे वजनाला कमी. बर. बरं, दिसायलाही बारीक दिसणार. हा. पण वजनाला दगडावानी. बर. 20-22 हजार आहे. खाली बोकाडी केलं नाही मी. हे आता बोर क्रॉस मध्ये काम करायला. क्रॉसमध्ये. बर. आणि पहिल्यांदा मात्र व्हायचं. आता कसं आहे, शेळ्या 1.5 वर्षातनं 3दा येतात. बर. 1.5 वर्षातनं 3दा येल्यामुळं आपले वैसे माणूस याला जेवढं माणूस पाहिजे हा. तेवढी उत्पन्न यायची. बर. म्हणजे एकट्यावर ही गणित लागत नाही. एकाला 2 पाहिजे. मग तुम्ही कसं करता? तुम्ही आता मी आता तरी बी तसंच पहिल्यापासून केलेलं आहे ना मी. बर. पहिल्यापासून केलेलं असल्यामुळं हे सगळं मी हँडल करू शकतो. पहिला तर आपला शेळ्या मेंढ्याचा कळप होता, नंतर गाई म्हशी आणि हे म्हणजे हेच काम तुम्ही पहिल्यापासून करत आलाय? पहिल्यापासून आपलं हेच आहे. म्हणून दुसऱ्याच्या कामावर जायचं नाही आपण. बर. असं ठरवलं. आणि तेवढ्यात ना आपल्याला हे अनुभव म्हणजे एकानं मोडलं केलं, अडवलं, आडलेलं असलं तर हे अनुभव आपल्याला सगळा आहे त्यातला. बर बर बर. हात घालून काढणे. बर. किंवा पाय मोडलेलं दुरुस्त करणे. बर. किंवा पाय वाकडा असलेलं पॅस्टर सरकारी करते का नाही, ते आपण देशी पॅस्टर करतो. बर. माझ्या इथं ते पण केलं मागे एकदा तुम्ही आल्यावर काड्यांचं बांधून. सकाळी जमदाडी जाऊन करून आलो. बर. जमदाडी डॉक्टरच्या. बरोबर. ते शेळीचं दूध, शेळीची लेंडी घेऊन तुम्ही कालवून काय काय बरंच केलं. तो एकदा कधी परत प्रसंग आला तर करू व्हिडिओ आपण. तो केला होता तुम्ही. बरोबर. आपण पुन्हा त्यातनं काय केलं, स्वतंत्र बोकड ठेवला. बर. बोरचा. बोरचा बोकड. मग बोकड आहे आपला प्युअर बोरचा आहे? प्युअर बोर. तोतापुरीच्या ह्याच्यातला आहे. बरं, व्हायची लहान साईज आहे. बर. म्हणजे जातीची साईज लहान असते. बर. वजन साफ. उंचीला कमी असतात बोर, पण वजनाला असतात चांगले. बरं. मग आता मला एक सांगा, आता तुम्ही हे फिरस्तीमध्ये करताय, शेळ्यांना बाहेर फिरवून चरायला वगैरे नेताय तुम्ही. मग हे किती वेळ नेताय बाहेर फिरायला? किती वेळ असते तुमचं बाहेर फिरायला? 1-3 तास. 3 तास नेमान 3 तास. बर. आणि बाकीचे मग दिवसभर तिथं कसं असतं? तिथं निवांत खायला त्या वाड्यात रिकामेच असते. तिथं खायला वैरण वगैरे काय? वेळेला तसलं काय माझी भानगड नाही. काय खायचं या 3 तासात खायचं?
नाही काय खायचं या 3 तासात खायचं. हा तिथं वेगळे वैरण घालत नाही तुम्ही? नाही नाही नाही. बरं बरं बरं. एवढीच की काठी 1-2 परसाच्या मापाची हा. संघ घेऊन फिरायला लागते. हां नाही ते आहे की ती काठी झाडपाला वगैरे तोडायला हे करायला ते सगळं. बाबळ मिळणार, हुंबर मिळणार. पण मला हे आश्चर्य वाटलं की तुम्ही जेवढं 3 तासात फिरवून जेवढं चरतात शेळ्या तेवढ्याच तिथं गेल्यावर काय नाही. ए, मग भरडा बिरडा खुराक बिराक कसा असतो तुमचा? कसं खुराक म्हणजे पुन्हा काय पाहिजे आपले मोहर आता बाबा कुर्बानी आली हां तर 1-2-3 महिने काळात तेवढाच जोर लावायचा तेवढाच जोर लावायचा. बोकडांच्यावर. हा बाकी मग शेरडाना तसं काय खुराक बिराक काय नसते? तसलं काय नाही. काय नाही. गेलं की पहिल्यांदा तेवढंच आपलं 1 महिना 15 दिवस बरं तेवढंच ठेवल्या जाते. बरं म्हणजे तुम्ही सकाळ संध्याकाळ 2 टाइम पण नेत नाही, एक टाइमच नेताय, 3 तास नेताय. पण बाबळ मिळणार, हुंबर मिळणार, वेगवेगळ्या प्रकारच्या झाडपाला मिळा. वेगवेगळ्या प्रकारचं झाड मिळणार. बरं तुम्ही लहानपणापासून ह्याच्यात केला त्यामुळे ह्याच्यातला अनुभव आहे तुम्हाला हा, भरपूर. अनुभव सगळा आहे याचा आपला. बरं बरं बरं. आता आपण तुमचं घर वगैरे बघितलं, हे सगळं ते शेळ्या मेंढ्या पहिल्याच्या नंतर गाई म्हशी ह्याच्या जेव्हा सगळं केलेलं आहे ते. हा, हा, हा. घर तर छान मानलंय तुम्ही. मग आता 37 एकर शेत घेतले मेंढ्याचे जेव्हा. ऐका बरं बरं हा ते कुठं गावाकडे घेतलंय? गावाकडे घेतले चोरीशीला. बरं 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 आता शाळा बिळो काल परवाच पाणी पाजून आलो. बरं तिकडे चक्कर असते शेताकडे. हा, चक्कर असते आपली. मग इकडे यायचं काय कारण होतं तिकडनं? इकडे यायची कारण म्हणजे मुलं बारकी असल्यामुळं हां आता 2001 ला 3 ला छावण्या होत्या चालू. चारा छावण्या होत्या. छावण्या असल्यामुळं बारीक बारीक मुलं होती. बरं बारीक बारीक मुलं असताना छावणीवर कोण राहायचं आणि घरी कोण जनावरला कोण बघायचं आणि घर कशावर चालायचं. बरोबर. या कारण एक गाईन एक म्हस घेऊन इथं थांबलो मी. बरं बरं मग एक गाईन म्हस थांबल्यानं घेऊन सांगलीमध्ये हां तर बाकीचं धंदा करायचा पुन्हा तिचं गाईन म्हस सोडायची. हां ती संध्याकाळी हिंडून येणार. बरं हिंडून येणार दुपतं 4 लिटर देणार गाई. बरं वासरू घरी असणार बरं आणि आपण वाचमील काम करणार होतो दुसऱ्या कामावर. बरं वॉचमन काम करा. वाचमील काम म्हणजे राहायला बी आपल्याला सोयी, पाण्याची सोयी आणि भाडं नाही तोडं नाही, आपणालाच वरनं 4 रुपये देणार. ते असं दिवस काढत आलोय. बरं आणि पुन्हा त्यातनं ते जसं हळूहळू बाबा स्वतंत्र जे आपले एक 4-5 म्हशी झाल्या आणि जागा घेतली. पहिल्यांदा चटईचं घर बांधलं. बरं वर पत्रा आणि साईडला चटई. चटई वेताचं बांबूचं वेताचं हां. चटई केलं. बरं मग ते ऊसवाली राहते तसलं हो. बरोबर बरोबर बरोबर. मग तसल्यातनं पुन्हा अखंड पत्र्यात शेड मारला. एक 2 वर्षां दुसऱ्या बरं अखंड पत्र्यात शेड मारला बरं साईडनं पण पत्रा. गुंता भरून. बरं आणि ते बी 1-2 वर्षी गेली. पुन्हा 3ऱ्या वर्षात हां. ती बी खोललं हां. आणि बंगलाच बांधायचा चालू केला. बरोबर. बंगला बांधला हां आणि पुन्हा आता काय राहण्याची सोय म्हणलं व्हायची दाटकी आहे बरं म्हणून करता साईडने बी बंगलं झालं. लोकांचं आपली जागा आहे बाबा थोडकी. बरं 4 म्हशी आहे तर आज 35 शेळी राहते. बरं तर त्या जागेत काय उत्पन्न करावं तरी आपण हळूहळू शेळ्याचं चालू करूया. चालेल. दुसरीकडे म्हणजे आपण मूळचं आहे आपल्या रक्तात येते ते काय हा, सुटत नाही. रक्तात आपल्या कसं असल्यामुळं हां आपण ही चालू केले. बरोबर बरोबर. हां आता हे तुम्ही सांगितलं तुमचं सगळं शेळीपालन हे फिरस्तीवर आहे. बरोबर. बाहेर फिरवून चरवून आणून घरात तुम्ही काय खायला देत नाही त्यांना. नाही सगळं फिरवून काय चरतात तेवढ्यावर सगळं चालू आहे. हा आणि तेवढ्यावर सुद्धा म्हटलं तर तुमच्या शेळ्या अगदी तब्येतीला आम्हाला त्या मानानं एकदम चांगल्या दिसतात. एक टाइम 3 तासात काय खायचं ते खायचं. नाही बरोबर आहे. हां मग पण मला एक सांगा आता हे आपण उभारलोय ते सगळीकडे गाव वाढलेले असते. तुम्ही ह्याच्यातच चरायची जागा शोधल्या पण आता सगळीकडे अशी घरं वाढायला लागल्यात. नवीन नवीन घरं व्हायला लागल्यात आणि चरायचं क्षेत्र कमी व्हायला लागलं शेळ्यांना. नाही मग बरोबर कुठं लांब जायला लागते का कसं काय? आता काय अडचण येतात तुम्हाला ह्याच्यात? आता अडचणी म्हणजे थोडे दिवस आता हे करून इकडे तिकडे आपलं इथं 1-2 वर्ष आपलं काढायचं तसंच दांड घेऊन बर आणि गावाकडे व्हायचे आपले बोर मारायचे, हिर पाडायचे, बर. शेत चालू करायचं, पुन्हा बरं. बांध घालून घ्यायचे. आता तुमच्या इकडच्या बाजूला पहिला दुष्काळी भाग होता. आता जरा तिकडे दुष्काळी पाण्याची वगैरे सोय व्हायला लागल्या जरा जरा. होय होय होय. हम्म. बर दुष्काळी भाग असला तरी बी आता पाणी मैशाळ योजनाचं पाणी सुटलेलं आहे तळ्यानी. बर त्याच्यामुळं आपण आता थोडं आता करायला चालू केले. बर म्हणजे शाळू वगैरे बर पुन्हा तुरी मटकी बर. म्हणजे आता शेड मारायचा आणि तेवढं शेळ्या पुन्हा म्हणजे हळूहळू शेळ्याचं शेळीपालन सुद्धा तिकडे न्यायचं चाललंय तुमच्याकडे. शेळीपालन तिकडे न्यायचं चालू आहे. बर मग आता इथं घर वगैरे बांधलाय की? घर बांधलं सगळं झालं. म्हणजे कसं आहे हां आपणाला चांगली सिटी जागा पाहिजेच बरोबर. आणि गाव ही पाहिजेच. आधी आपली कमतरता होती व्हायची हां 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 म्हणून करता केलं हे. बरं. आता आपल्याकडे आता आपल्या गावाला बऱ्यापैकी सोय व्हायला लागल्यात सगळ्या. बऱ्यापैकी सोयी व्हायला लागल्या. हां. खीर पाडायची, एक बोर मारायचे, हां एक हे शेळी पालन करता गोटा बांधायचा बर आणि सुविधा चांगली आहे आता. बरोबर. आपल्याला गोटा सुद्धा बांधून मिळू शकते. बर का तरी एवढा खंडवा धावला हां तरी अनुदान आहे. बर. म्हणून करता मी गावाकडे जाणार आहे आता. हां म्हणजे 1-2 वर्षात पुढचा हा, विचार आहे 1-2 तो. वर्षात गावाकडे जाणार आहे. अरे बापरे चांगला आहे चांगला विचार. तर मग मामा आता तुम्ही सांगितलं तुमचं सुरुवातीपासून मेंढीपालन शेळीपालन परत गाई म्हशी आणि आता हे 30-35 शेळ्यांचा खांडवा आहे आपला. मला आता सांगा सध्या ह्या खांडव्यावर तुमचं उत्पन्न कसं काय आहे? खर्च किती आहे? परत
ह्याच्यातून उत्पन्न किती निघतं, फायदा किती राहतोय, काय तुमचा एक अंदाजा कधी काढलाय का? अहो ह्यातलं म्हणजे आपण तिसरा भाग सुद्धा शेळ्याला घालत नाही. बर. जेवढं आहे तेवढी उत्पन्न आपली आहे. हा. दर कुर्बानीला नाही म्हणलं हा. 2.5 कुर्बानीच्या टायमाचं करतोय मी. 1.5-2 लाखाची हा. विक्री करताय बोकडांची. म्हणजे एक 5-6 बोकडं मोठी ठेवत असतोय बर आणि बाकीचे लहान मध्ये काय 10 निघत्यात, 15 निघत्यात, बर 12 निघत्यात. बर अशा पाठी काय पाठी 10 निघत्यात. बर. अशी लेवल आहे. पाटी बिटी म्हणजे सांभाळायला वगैरे विकताय तुम्ही? सांभाळायला बी पाठी विकतोय. कटिंगला गेला तरी कटिंगला कटिंगला विशेष नाही देत. विशेष नाही देत. बर बर. विशेषला कटिंगला म्हणलं की नाही. पाटी नाही, बोकडं काय असेल ते. हा बोकडं काय असेल ते. बर. पण पाठी माझ्या पाळायला जाते त्याला. अच्छा. मग असं म्हणून साधारण किती आहे, वर्षाला किती राहते? राहते म्हणजे 3 लाखापर्यंत राहते आपलं भांडवल. 3 लाखापर्यंत राहते. होय. बर. आणि उत्पन्न आहे तसे आहे. हां बरोबर. फुटाला मोड नाही. हा फुटाला मोड नाही. दावणीला आहे ते जनावर आहेत आपलं, ते चालूच आहे. आहे ते आहे. हां त्यात वाढतेच 4-2 राहणार. बर. पण कमी नाही. बरोबर. एक 3 लाखाचा इकरा होऊन हां. आपले आजनं म्हणणं पाठी राखत पाहिजे असेल की हा, एखादी राखत. शेळी म्हातारी झाली, हे झाली तर पाठी वाढ. त्यातले एखादे म्हातार काढायचं बर आणि तरुण ठेवायची. बर बर बर. आता ह्याच्यावर सगळं मुलांचं शिक्षण वगैरे केलं आहे? शिक्षण झालंय. हां. मुलगा हमारी करतोय कुठं आपल्या MIDC मध्येच? आणि मुलगी मिरजला त्या जिओच्या ह्याच्यात आहे कामाला. 15,000 पगार आहे. जिओच्या ऑफिसमध्ये. बर. हां. चांगलं आहे. बरं. मुलगा त्यामुळं आणि मालकीने बी जाते आहे तिला. मी एकट्या शेळ्यांची शेळ्या बघताय तुम्ही, म्हणजे सगळं घर मिळून कमवते. हा सगळी कमवणारी जाईल. चांगलं आहे. एक नंबर. एक नंबर, काय विषय नाही. कमवायचं म्हणजे एकटीच्या ह्याच्यावर सगळं या शेळ्यांचं आहे एवढं. हां 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 हां. त्याला पेंड आणायचे, बर. मका आणायचं, हे हां. त्याचं त्यानंच बघणी झाली. दुसरं कोण नाही. नाही. करडं जर पाजायची झाली तर मीच पाजायची हां. आणि सोडायचं झालं तर मीच सोडायच्या. बर. मग तुम्हाला ह्या कामांना सुट्टी नाही आहे? मला सुट्टी नाही. गावाकडे जायचं म्हणलं हां. तर 3च्या आत गाव करून आलंच पाहिजे माझ्या. काय सांगताय? हां. बरं. पाठी लवकर निघताय? पाठी लवकर निघायचं आणि 3च्या आत आपल्या शेळ्यापाशी पोस्ट झालं पाहिजे. बरं. म्हणजे मुक्काम नाही टाकू शकत कुठे? हे मुक्काम टाकला की मग शेळ्याची बॉम्ब झाली. बर बर बर. या. मामा आता आपलं हे चाललंय शेळीपालन, याचं बाकी थंडीत उन्हाळ्यात ठीक आहे फिरवायला वगैरे, पावसाळ्यात कसं कसं करताय हो? पावसाळ्यात म्हणजे खाली वजा फळ्या टाकून हे करून हे बघ, केले. गोट्यात. थोडक्या होत्या शेळ्या तवर हां. ती जमत होतं. बर. आता आपल्याकडे शेळ्या 30-35 झाल्यात. वाढलेली आहे संख्या सगळी. वाढल्या संख्या त्याच्यामुळे थोडक्यात काय भागत नाही. हां आणि ही रानं काळी असल्यामुळं हां चिखल नक्कीला अडकून हां. शकल्या होऊ शकतात. मग फिरवायला न्यायचा अवघडच आहे पावसाळ्यात. फिरवायने ह्याचं अवघड आहे. बर. म्हणून करता आता काय ठरवलंय, हां. गावाकडे गोटा बांधायचा आणि सरळ 6 महिन्यात तकडं काढायची आपली बर आणि निवांत आपलं 6 महिन्यानंतर येणे बर. उन्हाळाभर इकडे काढली. म्हणजे असं प्लॅनिंग आहे तुमचं, पावसाळा तिकडा सगळा हां. गावाकडं आणि उन्हाळ्यात आणि इकडे बाकीच्या वेळेला इकडं? हा बर. बरं. आम्हाला मागाशी तेच वाटलं तुम्ही तिकडं कसं काय चाललंय सगळं हे करून. चाललोय म्हणजे कसं आहे, तिथलं राहणीमानीनं तकडलं राहणीमानीचं म्हणजे पावसाळीचं राहणीमानी चांगलं जायचं. पावसात तिकडं राहायला चांगला आहे. पावसाळी राहायला चांगलं आहे हां. आणि उन्हाळ्यात होतं इकडे 1 नंबर चालते ना. नाही बाकीच्या वेळेला वातावरण आपलं चांगलं असतं इकडं. तरच काय होऊ शकणार नाही शेळ्यांना. हां 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 गावरानाला म्हणजे माती बिलकुल लागत नाही, नेमकं खडाक सगळं. हां. आणि तकडे बी आपलं झाडं झोडं लावून बांधाने पिंधाने बरं. करायचं चालू आहे. चांगलं नियोजन, चांगलं होईल ते नियोजन तुमचं. हा 1 नंबर. फक्त ते मग तिकडं नेणं आणि इकडं आणणं एवढाच तो काय मध्ये आधी ताप राहणार आहे तुम्हाला. आधी ताप म्हणजे 3,000 सोडा लागते आज. हां जाताना 3,000 सोडायचं हां. आणि आता इथं पावसाळ्यात राहून इथं नुकसान होऊन मरतूक बिरतूक होण्यापेक्षा ते 3,000 परवडलं. 10 कोकरं मेली म्हणजे 50,000ला लास आलं. या वर्षीच्या पाऊस. 5,000 म्हटलं तर हां हां थोडक्यात. हां हां. आणि तेच कोकरी जर मोठी झाली असती 10 जी म्हटलं तर ₹1,00,000 नुकसानकी झाली. कराय की. पण नुकसानकी होण्यापास काय एक 4-5 हजार गेलेलं परवडते. बरोबर. ह्या वर्षी पाऊस पण जास्त झाला आहे, हा त्यामुळे त्रास जास्त झाला असणार आहे. बरं बरं. मामा आता आम्हाला जाता जाता फक्त तुमचा एक अनुभव सांगा. आमचे नवीन नवीन मुलं असतात शेती, आता सध्या शेळी पालन चालू करायचा जोर आहे. हा. बरेच जण आपले युट्यूबवर वगैरे व्हिडिओ बघतात किंवा इकडं आजूबाजूला कोणतरी केलेलं असतं त्यांचं बघतात हा. आणि नवीन शेळी पालन चालू करतात. मग त्या मुलांना काय तुम्ही सल्ला, कारण तुम्हाला अनुभव आहे आतापर्यंत, तुम्ही लहानपणापासून हे करत आलाय. वय किती 52-54 म्हटलं ना मामा? माझं 54 वय आहे. हां म्हणजे तुम्हाला एवढा अनुभव आहे शेळी पालनातला. तुमच्या अनुभवानं त्या पोरांना काय ते सांगा. बर शेळी पालन मध्ये कसं आहे हा, अनुभवातनं तरी बी मी सांगते बाबा, तुमच्यानं जेवढं पेलतंय तेवढं करा. बर. नाही केलं म्हणून तुम्ही करू शकणार नाही. केले शेळी पालन बर जवळजवळ 50 शेळ्या काय माडगाळात आणल्या, काय जत्रावरून आणल्या, बर. काय मिरजीतनं नेल्या. बाजारातनं? हा बाजारात. बर
मग नेल्या एक वर्षभर आपलं इकडं तिकडं आपलं गोटा पालन केलं, सगळं केलं. बर. आणि पावसाळा लागायच्या आसपास शेळ्या निमारल्या, संपल्या. संपत आल्या. बर. पण कसं आहे, नवीन करणाऱ्याला ते अनुभव नाही. नाही आहे. मग आपणच एक 10-5 शेळ्या घेतल्या तेवढ्याच बाबा, हा. आणि पहिल्यापासून अनुभवातनं पाहिजे आणि घरी सांभाळल्या पाहिजे. त्यातनं पहिल्यांदा हळूहळू काय रुटीन लागते बघत पुन्हा 50 शेळीची करत. बरोबर. एकदम पहिला सुरुवातीला मोठा घास घ्यायला जायचा नाही असं तुम्ही म्हणता. घ्यायचा नाही. हा. कोण एखादा करते म्हणून त्याचं बघून आपण पण करायला जायचं, तसं चालत नाही. तसं होत नाही. हे. मग तुम्हाला असं म्हणायचं की बाबा एकदम सुरुवातीला लई काही शेरडं विकत आणायची आणि मग शेळीपालन चालू करायचं असं करण्यापेक्षा कमी शेळ्यामध्ये चालू करा आणि आपल्या घरची शेरडं तयार करा. बरोबर का? अहो, घरची प्रगती शेवट कुठल्याही जमत नाही. बरोबर. म्हणजे एक पहिल्यांदा बाबा घ्यायचे 5 शेळ्या, हा. आपणाला त्यातला अनुभव लागला तर काय काय होते बघायचं. बर. म्हणजे पिल्लू 1 होणार, 2 होणार, हा. 2 होणारी कुठली शेळी आहे तिचीच पिल्ली राखत आहे आपण. बरोबर बरोबर. म्हणजे हे अभ्यास करत करत करायचं काम आहे. अभ्यास केला पाहिजे. बरोबर. मी अंगठा बाजूर आहे. हा. शाळा नाही, पिळा नाही, सगळी डॉक्टर की मी करत असतो, सगळं करत बर. असते. नाही, याच्यातलं डॉक्टर झालाय तुम्ही आता. हा. आमच्यासारख्या लोकांना मदतीला येताय तुम्ही. मदतीला म्हणजे सगळं काय असेल ते करून आपलं हम्म. 2-2 पिल्लेचे आपलं बाबा, हा एक शेळी आहे आणि तिच्यावर पहिल्यांदा 3 झाले, 3वर 2 झाले, 5 झाले. बर. या अशा त्याच्या पाठी वाढवतच ठेवायची आणि मग एकदम आपल्याला बाबा 50 शेळ्याला खांडवा करायला, हा. तर बंदिस्त सुद्धा करू शकतो पुन्हा. बरोबर. का तर त्या शेळ्याचं सगळे आपल्याला माहिती लागते. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात एकदम 50 घेण्यापेक्षा 5 शेळ्यापासून तुम्ही हळूहळू 50 कडे जावा. हा हा हा. ज्या आपल्या शेळी चांगल्या आहे 2-3 वर्षात तेवढं माप झालंच पाहिजे. जाते पाठी राखत गेलं की होतं जाते ते. अशी यशा करून बर. राखत गेला तर ते शेळी पालन 1 नंबरात होते. आणि एकदम जर तुम्ही 50 शेळी घ्यायची हा. आणि त्यातली उत्पन्न मी एवढी काढतो ना, ते जमणार नाही. बरोबर. मित्रांनो, मामाने एकदम महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे, जे आपण नेहमी सांगतो की बाबा शेळी पालन करताना माझेसुद्धा बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की फार मोठ्या संख्येत चालू करू नका. नवीन शेळी पालकांनी 5 ते जास्तीत जास्त 10 शेळ्यापासून चालू करा. हा सल्ला मी पण देतो. आज मामाने सुद्धा तेच सांगितलेला आहे. आणि आपला घरचा जो काय खांडवा तयार होणार आहे, म्हणजे आपल्या पाठी राखून वगैरे जो काय आपला कळप मोठा होणार आहे, तशा पद्धतीनं आपण शेळी पालन करत जायला पाहिजे. आणि तशा पद्धतीनं आपल्या शेळ्यांची संख्या वाढवली पाहिजे. एकदमच 50 आणि 100 शेळ्या खरेदी करून आणि मोठा एकदम कळप तयार करून पुढं तो तुम्हाला सांभाळता आला पाहिजे, तो राखता आला पाहिजे. उद्या जर त्यातली जनावर मारा लागली तर हे शेळीपालन शेवटी बंद पडण्याकडे जातं. हा सल्ला आता मामाने दिलेला आहे. तर मामा धन्यवाद. तुम्ही आज आम्हाला मुलाखत दिली, तुमचा अनुभव सांगितले, तुमचं आत्तापर्यंत काय कसं काय तुम्ही इथंपर्यंत आला हे सांगितलं. तर पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आम्हाला आत्तापर्यंत तुम्ही आमच्या शेडवर येऊन मदत करता त्याच्याबद्दल अनेकदा धन्यवाद. चला पुन्हा भेटूया मामा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर कमेंटमध्ये कळवा. लाईक आणि शेअर नक्की करा. असेच व्हिडिओ आपण आपल्यासाठी यापुढे पण घेऊन येणार आहोत. मामाने पूर्ण व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली आणि शेवटला जाता जाता जो त्यांचा अनुभव सांगितला किंवा नवीन शेळीपालकांना जो सल्ला दिला तो मात्र विसरू नका. आणि त्या पद्धतीनं आपलं शेळीपालन जरूर चालू करा. आणि या पद्धतीनं केला तर नक्कीच यशस्वी व्हाल. तर पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.